डिपॉझिटर संगोल सोसायटी आणि मुंबई का गजराज याच्या इकडे जमा झालोय। आमचे 7 वर्ष पहिला सोसायटी जी होती ते बंद झाले, संगोल क्रांती संगोल सोसायटी, आणि आम्ही सर्वांनी जे पैसे ठेवले होते त्यासाठी आम्ही 7 वर्षापासून स्ट्रगल करायला लागलोय। आणि गव्हर्नमेंटनी ह्याच्याबद्दल एक ऑफिसर ऑफ कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून एक गव्हर्नमेंट ऑफिसरला नेमणी केली होती अंडर KPIDR, ज्यांचं काम होतं की आमचं जे इंटरेस्ट आहे, डिपॉझिटचं इंटरेस्ट आहे, त्यांनी प्रोटेक्ट करायला पाहिजे। आणि त्या संदर्भात त्या ऑफिसरनी, त्या बँगलोर ऑफिस ऑफ कॉम्पिटंट अथॉरिटीनी एक 5,000 लोकांना मेसेज पाठवले होते की तुम्ही बँगलोरला येऊन तुमचे डॉक्युमेंट सबमिट करा, जे पण तुमच्याकडे प्रूफ आहे, तुमचे डिपॉझिट आहे ते प्रूफ तिकडे सबमिट करा। आणि त्या संदर्भात सर्व लोक जे पण इकडे बसलेत त्याच्यापेक्षा जास्ती लोक, 500 लोक तिकडे बँगलोरला जाऊन, गरीब लोक जे सिनियर सिटीजन आहेत ते पण जाऊन तिकडे बँगलोरला जाऊन सर्व आम्ही डॉक्युमेंट तिकडे सबमिट केले। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला व्हेरिफिकेशन करून, इन्क्वायरी करून सर्व डॉक्युमेंट आम्हाला एक्नॉलेजमेंट पण दिले की तुमचे डॉक्युमेंट बरोबर आहेत आणि 6 महिन्यामध्ये तुम्ही या आणि तुमचे पैसे आम्ही रिटर्न करणार म्हणून। आणि जस्ट रिसेंटली 1 महिना झालं सर्वांना, एक 5,000 लोकांनी, ज्या लोकांनी पण कॅशमध्ये पैसे ठेवले होते त्या सर्व लोकांना त्यांनी क्लेम रिजेक्शन म्हणून ऍप्लिकेशन, एक नोटीस पाठवले की तुमचे जे पण पैसे होते तुम्ही ठेवलाय ते प्रूफ नाही आहे, त्याचं प्रूफ प्रॉपर नाही आहे म्हणून सेक्शन 7 KPIDF ऍक्ट सेक्शन 7 सब क्लॉज 2 मध्ये त्यांनी आमचं सर्वांचं क्लेम रिजेक्ट केलं। ना तुम्ही काय आम्हाला नोटीस पाठवले, ना आम्हाला काय प्रश्न विचारले, काय पण नाही, जस्ट त्यांनी एक नोटीस पाठवून सर्वांचं क्लेम रिजेक्ट केलेत। हे अनजस्ट आहे। म्हणजे एवढे लोकांचं प्रूफ, व्हॅलिड प्रूफ, प्रॉपर प्रूफ नाहीये म्हणून सांगू शकत नाही त्यांनी। त्यांचं काम काय होतं, त्यांनी आमचे प्रूफ घेतले, व्हेरिफिकेशन करा, इन्क्वायरी करा आणि आम्हाला पैसे परत करा।